मुलं जेव्हा जन्माला येतात ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की खरं आपलं स्ट्रगल सुरू झालेलं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की मुलं जेव्हा 1-2 वर्षाची होतील, चालायला लागतील, बोलायला लागतील, नर्सरीला जायला लागतील, तेव्हा आपण रिलॅक्स होणार. म्हणजे आपल्याला आपल्यासाठी भरपूर वेळ मिळणार. पण खरं सांगू का, पॅरेंटिंगची एक मजेशीर गोष्ट म्हणजे, की जेव्हा मुलं 3 ते 4 वर्षाची होतात ना, तेव्हा आपले जे फिजिकल कष्ट असतात ना, म्हणजे जसं की शारीरिक कष्ट असतं, जसं त्यांना उचलणं, त्यांना भरवणं, त्यांची अंघोळ करणं, त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टी करणं, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, त्यापासून आपल्याला सुटका मिळतो. पण त्यानंतर आपला मेंटल स्ट्रेस सुरू होतो आणि तो स्ट्रेस आहे ना, मुलं जशी-जशी मोठी होत जातात ना, तसा-तसा तो स्ट्रेस वाढतच जातो आणि जेव्हा मुलं टीनेजर होतात, तेव्हा तर तो स्ट्रेस असतो तो सगळ्यात जास्त असतो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल ना, म्हणजे तुमची मुलं लहान असतील, की अरे माझा मुलगा किंवा मुलगी फक्त आता जस्ट बॉर्न आहे, काही महिन्यांची आहे किंवा आता 1 वर्षाची होणार आहे किंवा 2 वर्षाची होणार आहे, आता माझा स्ट्रेस कमी होईल. तर तुम्ही तुमच्या मेंटल स्ट्रेससाठी रेडी राहा. कारण पॅरेंटिंग ही गोष्ट अशी आहे ना, की जी आयुष्यभर आपल्याला काही ना काही, काही ना काही गोष्टींचा स्ट्रेस देतच असते. तुमचं याबद्दल काय मत आहे? ते मला नक्की कमेंट करून